आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्यांचा पहिला दिवस होता. त्यांची काय गाईड आणि मार्गदर्शन केलं? तिला गाडीची गरजच नाही आहे. आमच्या घरातच जे सामाजिक राजकीय वातावरणामध्ये ती माहिती असल्यामुळे तिला काही वेगळ्या गाड्यांची आवश्यकता नाही आहे. आज तिचा सभागृहातला पहिला दिवस होता आणि शपथ घेण्याकरता ती आली होती म्हणून ती मला म्हणाली माझी पहिली शपथ आयुष्यात घेण्याची आणि म्हणून मी सभागृह असतो आणि आमची इच्छा होती तिला शपथ घेण्यात हवं म्हणून मी आलो. एक वडील म्हणून काय मला आनंद आहे. ज्या विधानसभेच्या जागेवर मी सातत्याने माझे वडील निवडून येत होते त्या जागेवर श्रीजी आज निवडून आलेली आहे. 50,000पेक्षा जास्त मताधिक्य निवडून आलेली आहे. तर निश्चित मला आनंद आहे. चव्हाण साहेब आज सर्वांना विरोधकांनी शपथ घेतली बहिष्कार टाकला. स्वतःच्या शपथविधीवर स्वतःचाच बहिष्कार आहे अजब गोष्ट आहे. कॅमेरा लोक समोर समोर हा समाजाचा विपरीत अंदाज नव्हता. जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना स्वतःच्या जागेवर आसनवर पदग्रहण करण्याच्या अगोदर त्यांना शपथ घ्यावी लागते विधानसभेची. ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्यांचा घोर अपमान आहे हा. म्हणजे हा काही कामकाजाचा भाग नव्हता. स्वतःची शपथ त्यांना घ्यायची होती. स्वतःच्या शपथविधीवर स्वतःचाच बहिष्कार हे अजब आहे. मग त्यांचं ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी केली ठीक आहे ते होईल ना. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिल्यानंतर त्यामध्ये राहिलं आहे काय. मुद्दा एवढाच आहे की आज कुठला तरी विषय त्यांना घ्यायचा होता. विधानसभेच्या अध्यक्षाची निवड परवा आहे. त्या अध्यक्ष निवडमध्ये का घेऊन कोणी येऊ शकत नाही. बहुमत आमच्याकडे आहे आणि त्यामुळे मग काहीतरी निमित्त पाहिजे होते म्हणून आज हा सगळा पदार्थ केलेला आहे. चव्हाण साहेब, अजित पवार यांना काल क्लीन चिट देण्यात आलेली आहे. विरोधक जे आहेत ते त्याच्यावर टीका करतायत. तो राजकीय मुद्द्याचा भाग आहे. तो सत्तेत सहभागी झाले म्हणून त्यांना अशा पद्धतीने वारंवार त्यांच्यावरती आरोप केला जातो की सत्तेत सहभागी होतात आणि नंतर एखाद्या प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट मिळते. जे वास्तव आहे सर, जुन्या पक्षातील सहकारी भेटले का तुम्हाला? हो, मी आज नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना माझं पहिलंच पत्र खासदार या नात्याने मतदारसंघातल्या श्रीजाच्या मतदारसंघातले जी काही पाणी पुरवठ्या संदर्भातले जे कामं आहेत ते महत्त्वाचे आहेत ते पत्र मी त्यांना आज सुपूर्द केलं मतदारसंघातल्या कामाविषयी. शुभेच्छाही दिल्या. नंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष नार्वेकर यांनासुद्धा पुढील कामकाजाकरता त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्याकरता शुभेच्छा दिल्या. नांदेडचं उदाहरण दिलं जातं की काँग्रेस जिंकली पण आमदार काँग्रेस किती जिंकली? 1200 मतांनी जिंकली आहे का जिंकली समोर म्हणजे प्रत्येक माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये 39,000 मताधिक्य दिलेलं आहे. त्यामुळे उमेदवारावर अवलंबून असतं बऱ्याचशा. यावेळेस भाजपच्या बाजूने एकंदरीत जनमत होतं. हे नांदेडच्या लोकसभेच्या पोटी दाखवून दिलं आहे. सर, बहुतेक आमदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली, काही नियोजन होतं का? मला सल्ल्याची गरज नाही. जे चाललं बरं चाललं त्यांचं. असंच चालत राहावं त्यांचं. सर, भाजपच्या बहुतेक आमदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली, काही नियोजन होतं, काही ठराव केला होता? प्रत्येकाचा व्यक्तिगत चॉईस आहे हा. म्हणजे शपथ कुठल्या भाषेमध्ये घ्यावी त्यामुळे काही लोकांना संस्कृत घेणं पसंत केलं. थँक्यू सर.